नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर आजची व्हिडिओ काही कॉमेडी नसणार आहे. तर आजची व्हिडिओ एक किस्सा झालेला माझा क्लासमध्ये असताना, जे मी 7वी-8वी ला होतो त्यावेळी एक किस्सा झालेला. तर किस्सा थोडा जातीवादी पण आहे, त्यामुळे मी डायरेक्ट नाव नाही घेणार आहे. तर झालं असं की आमचे क्लासचे सर आहेत, जे चुनाभट्टीतले नावाजलेले दत्ता मास्तर सर, म्हणजे चुनाभट्टीतले नावाजलेले सर आहेत दत्ता मास्तर, जे माझे सर आहेत. जिथे माझे वडील पण शिकले, काका शिकले, त्यानंतर मी शिकलो, माझ्या बहिणी शिकल्या. तर त्यांना काही दिवसापूर्वी एक अवॉर्ड भेटलं घरगुती क्लासचं, म्हणजे त्यांना भेटलं. तर त्यामुळे माझ्या लक्षात आलं की एक किस्सा असा त्यावेळी झालेला. आणि सर खूप खतरनाक आहेत आमचे. म्हणजे मला खूप मारायचे. म्हणजे काहीतरी मी क्लासमध्ये खोडकर मुलगा होतो, त्यामुळे मला काही नाही, रोज मार भेटायचं क्लासमध्ये. म्हणजे मी कधी असं झोपायचो खाली बसून, मागून येऊन इकडे मारायचे. तर खूप किस्से आहेत असे. म्हणजे मारायचे म्हणजे चांगल्याच गोष्टी ती मारायचे. तर काही दिवसापूर्वी मला भेटले ते, आता मी फोटो शेअर करतो. मला भेटले, अरे किरण, मी मी त्यांचं स्टेटस टाकलेलं, आपला स्टेटस टाकलं, स्टोरी टाकलेली, इंस्टाग्रामवर पण टाकलेलं, कॉंग्रॅच्युलेशन सर वगैरे असं करून. आणि सर भेटले मला खाली आमच्या इथे. अरे किरण कसा आहे वगैरे, मी बोललो मस्त आहे सर. आणि त्यांना कुठे सोडायचं होतं, मी त्यांना सोडलं तिकडे. बोलले, अरे मी बघितलं तुझं, म्हणजे त्यांना माहित नाही इंस्टाग्राम बद्दल का वगैरे काय माहित नाही. त्यांना कोणीतरी सांगितलं किरणने तुमचं हे टाकलेलं वगैरे. अरे तू टाकलेलंस का? बोललं हो हो मी टाकलेलं ते वगैरे. तर एक तसाच किस्सा झालेलं, मी तुम्हाला तो किस्सा सांगतो. आम्ही क्लासमध्ये बसलेलो. तर असे सगळे असे ना भिंतीच्या इकडे बसायची मुलं, म्हणजे 7वीच्या इकडे, 10वीच्या इकडे, असे वेगवेगळे असं गट बसायचे. क्लासमध्ये एक मुलगा होता, आम्ही असं बसलेलो. तर त्याच्याबरोबर काहीतरी माझी भांडणं झाली. म्हणजे असं लहान असताना आपली काय भांडणं होतात, असं एक पेन्सिल बिन्सिल याच्यावर काहीतरी झालं. तर तो उठला डायरेक्ट आणि जाऊन त्यांनी सरांना सांगितलं, सर हा मला महार बोलला. सर, आणि या गोष्टीचा ह्या शब्दाचा अर्थ काय असतो तेच मला माहित नव्हता. सर आले, सरांनी फक्त एवढंच ऐकलं आणि सरांनी एवढं मारलं मला, एवढं मारलं की म्हणजे, आणि मी काही बोलू पण शकत नाही, कारण कारण उलट जर बोललो सर काय झालं वगैरे तसं अजून मारतील, त्यामुळे मी गप मार खाल्ला. पण शेवटपर्यंत मला त्याचा अर्थच कळला नाही. मी कोणाला विचारलं पण नाही या शब्दाचा अर्थ काय किंवा काय असतं, कोणालाच विचारलं नाही. आणि जेव्हा 10वी झाली माझी, 10वी आणि 11वीला गेलो, तर एक मित्र आहे माझा कपिल शेलार म्हणून, जो बौद्ध आहे. त्याने मला सांगितलं की म्हणजे जो मित्र एक माझा झाला जो बौद्ध आहे, त्याला विचारलं की अरे कपिल, असं असं झालेलं रे, मला क्लासमध्ये लय मारलं सरांनी. मग त्यांनी बोललं असं असं तुझा मुलगा शब्द बोलला आणि सरांनी लय मारलं. अरे बोलते मारणारच ना, एकदम असं जातीवादीवर शब्द आहे तो वगैरे. अरे बोललो, पण मला माहितीच नाही जायला. नंतर आता मला कळते की म्हणजे एवढ्या वर्षांनी कळलं की काय शब्दाचा अर्थ होता, कोणाला बोलत होते. मेन मेन म्हणजे त्या मुलाला माहित होतं, कारण त्याच्या घरी शिकवलेलं की गोष्ट की असं असतं, जातीवाद त्याच्या घरात पसरवलेलं जात असेल. त्यामुळे आता तो कुठल्या जातीचं होतं ते मला पण नाही माहित. पण त्याच्या घरात हे शिकवलं जातं, त्यामुळे त्याला हे माहित होतं ही गोष्ट की असं असं असतं, हे सांगितल्यावर मार भेटेल समोरच्याला. पण मला आमच्या घरात कधीच असं शिकवलं नव्हतं की असं जातीवाद करायचं किंवा कोणाला तरी काहीतरी बोलायचं. पण त्या मुलाने त्या शब्दाचा आधार घेतला आणि मला मार खायला लावला. तर खूप गोष्टी अशा आहेत. जसं एक मी पिक्चर पण बघितलेला विवेक ओबेरॉयचा, त्याच्यामध्ये सेम सीन आहे. ज्या पोलिसाला विवेक ओबेरॉय असं मार खायला लावतो. जर कोणी असं जर खरंच करत असेल ना, तर करू नका, कारण अ, एखाद्याची बदनामी होऊ शकते, त्याला मार खायला लागू शकतो. असं काय काय खूप गोष्टी होऊ शकतात. आणि हे मेन लहान असताना माझ्याबरोबर झालेलं, त्यामुळे मला माहित पण होतं असा शब्दाचा काय अर्थ असतो. कधी हे नाही की जातीवाद की तू हे आहे ते आहे, हे मला कधी पटत पण नाही. आणि आमच्या घरी पण शिकवलेलं नाही. आणि कपिल पण आम्ही रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये पण असतो. आणि एकटाच नाही, खूप मित्र आहेत माझे जे बौद्ध समाजाचे आहेत. त्यामुळे जे असे कोणतरी जातीवाद पसरवणारे प्रयत्न करतात ना लोक, नक्कीच त्यांच्यापासून सावध राहा. असं जे क्लासमध्ये झालेलं, आता सरांना मी काय त्यावेळी बोललो नाही आणि आता पण काय बोललो नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना समजलं की आपण चुकीच्या माणसाला मारलं. आणि त्यांनी मारलं पण बरोबर आहे, कारण त्यांना माहिती की मी खूप खोडकळ आहे आणि मी बोललोच असणार असं त्यांना वाटलंच असणार. कारण काही नाही काहीतरी माझी भांडणच असायची क्लासमध्ये, याला ढुसक नाही, त्याला ढुसक, असं काही नाही काहीतरी असायचं. तर सरांना खरं वाटलंच असणार, त्यामुळे सरांनी मारलं. आणि माझ्या घरून पण परमिशन होती, याला डायरेक्ट मारा, तुम्ही आम्हाला विचारू नका, तुम्ही मारा, अशी परमिशन होती. त्यामुळे हाच किस्सा घडलेला माझ्याबरोबर. त्यामुळे काळजी घ्या, कोणी असं करत असेल तर करू नका.